त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही फ्लोअरवरती मराठी बोलू शकत नाही अशा पद्धतीनं त्यांनी त्यांना स्टेटमेंट केलं. इंटरनल वार्ता करायला ते कशाला तकलीफ होणार? मग त्यांनी असं का म्हटलं? ते बरोबर नाही. ते आमच्याकडे लेखी तक्रार आलेली आहे साहेबांच्या ऑफिसला, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. हा विषय अत्यंत गंभीर आहे आमच्यासाठी. सगळे लोक काम करतात. आता मी आणि हे मीटिंगला वेगळं काम असतं, पण आता आम्ही इंटरनल वार्ता काहीतरी करते. बरोबर. कुठली बसायला करायला तुमच्या क्लायंटशी तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये बोलायचं तो आमचा प्रॉब्लेम हा, नाही. ते मी माझ्या सहकार्याशी मराठीत का नाही बोलू शकत? बोलू शकत. कोण आलं मला मराठी बोलण्यापासून इथे मुंबई महाराष्ट्रात? काही तकलीफ अशी कंप्लेंट आहे माझ्याकडे रिटर्न. तुम्ही मला- विचारा. मला- मला HR इंडस्ट्रीची माहिती नसेल ना तर घ्या. मुंबई महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे. सॉरी, या ऍटिट्यूडने वागता त्या लोकांची, याचा अर्थ. सर सॉरी. आता माझी तुमच्याकडे डिमांड आहे, तुम्ही ह्यांना कामावरून कमी करायचं, कळलं का? आणि चांगला मॅनेजर अपॉइंट करायचा. माहिती नाही बोलू शकतो. सॉरी. तुमच्या कंपनीच्या बाहेर आहे ना आंदोलन घेणार आता आम्ही, कळलं का? पण कोण हे बोललं हे जे नाहीये. बोलतायत ना ह्याच्यावरून मला कळतंय की ते काय चालत असेल आणि काय दावा करतात तुम्ही लोकांना. तुमचा स्वतःचा ऍटिट्यूड आमच्याशी एक बोलताना 1 मिनिट थांबा. आणि एकाची कंप्लेंट नाही, अनेकांची कंप्लेंट आली आहे. सांगा, नाही हे ग्रुप डिस्कशन. सॉरी सॉरी. तुमचे सिनियर पर्सन इथे बसलेत ना, आम्ही डिस्कशन करतोय ना सर. आपसे आम्ही थोडी देर पहिले Sorry, काही आम्ही- तुमच्याशी कसं बोललो आता आम्ही? व्यवस्थित बोललो ना? ऍटिट्यूड काय होता बोलताना? जर का हा ऍटिट्यूड आमच्यावर असेल तर यांचा ऍटिट्यूड आमच्या एम्प्लॉयमध्ये कसा असेल? तो किती कामं करता तुम्ही? हे असे एम्प्लॉई येतात तुमचे, आणि ते सिक्स प्रमाणे आम्हाला समजवायचं. प्रेमाने निवेदन द्यायला आलो येऊ होतो. शकतो. ही भाषा वापरणार? पण एक मिनिट, जर तुम्हाला वाईट वाटलं असेल ना तर सॉरी. सॉरीची गरज नाही पडत. सॉरी नाही बोलू. सॉरी. या व्यक्तीला मराठी येत नाही तरी पण इतकं पोलाइटली बोलतोय, त्यांना एवढा माझा आहे. ते आता आपण वार्ता चालू केली, माझा रिस्पॉन्स काय होता आता बघा. तर मी तुम्हाला ते- एक हे मिनिट. मराठी डायरेक्टर आहेत ना. म्हणून आता त्याला मी कंट्रोल कसा करू? अहो करा ना, तुम्ही सिनियर आहात त्याचे. जॉबवरून काढायची धमकी वगैरे दिलेली आहे. आपको समझ में आ रहा है, उसको जॉब से निकालने की धमकी नहीं आ रही है. आजपर्यंत एक केस मधून कुणाला आम्ही काढला नाही. प्रतिमा तुम्हाला हे लहानपासून मोठा झालाय, अभ्यास पण केलाय सगळं. ऐका माझं, मराठी भाषेचा अपमान सहन होणार नाही. कशाला? कामगारांशी एम्प्लॉईशी वागताना तुम्हाला मराठीचं भान ठेवून वागलं पाहिजे आणि माझी भाषा मला बोलू द्यायची. एकदम मी आम्ही मराठी बोलतो म्हणून मला कामावरून काढायचा जर प्रयत्न केला तर हा फोटो लक्षात ठेवायचा, कळलं का? मग अमेरिकन कंपनी असू दे नाही तर युगांडाची असू दे, आता ठेवा. सांगतो. साहेबांचा फोटो माझ्या सन्मानाने ठेवा. आमच्या पहिला आमच्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा.